नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप म्हणजे खूप उशिरा दिलेला आहे आणि आल्या लगेचच मी तुम्हाला सांगत आहे. पार्थ आता या दोघींच्या वरती अजून सुद्धा ओरडतच असतो. तो म्हणतो 16 डिसेंबरला आम्ही सगळेजण आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांनाच होते. खात्री आहे मला हे सगळं तुम्ही दोघींनीच केलेलं असणार आहे. कारण इतकं सगळं काही झालं तर तुम्ही तेव्हा काहीही बोलला नाही. ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. त्यावरून मला समजून जायला पाहिजे होतं की हे तुम्हीच केलेलं आहे. दुसऱ्याच्या बागेला आग लावून तमाशा बघत राहणारी लोकच असं करू शकतात. आणि असं तो आता इतका वेळ बोलत असताना वसू आता म्हणते त्याला, "बास पार्थ, बास, भरपूर झालं. एक तर ना हे तुझं गट फिलिंग आहे अरे. तुझ्याकडे ना कुठला सुद्धा पुरावा नाहीये. जा आणि झोप आता." तर पार्थ तिला म्हणतो, "झोप तर कधीच उडवलेली आहे तुम्ही वसू आत्या. आता पुरावे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आता तुम्ही दोघी विरुद्ध मी असाच सामना होणार आहे आणि मी वाट बघत बसत नाही. सरळ मात देऊन रिकामा होतो. चेक अँड मेट." असं सांगून आता तो समोरच्या बुद्धिबळ पटावरचा राजा उडवतो आणि रागारागा तिथून निघून जातो. आणि तेव्हा आता या दोघी सुद्धा खूप घाबरू लागतात. तर आता वसू रम्यावरती जोराने रडू लागते. म्हणते, "अगं रम्या, काय गरज होती सिनेमन कॉफीचा डीपी ठेवायची? काय गरज होती तुला? कितीदा सांगायचं तुला?" तर रम्या आता तिच्यावरती म्हणजे या दोघी भांडू लागतात. रम्या म्हणते, "मग तुला काय गरज होती सगळं काही कबूल करायचं त्याच्यासमोर?" तर वसू म्हणते, "रम्या अगं कधी कधी चूक मान्य करावी लागते. अगं कशाला टेन्शन घेतेस तू? त्याला आता फक्त एक फेक अकाउंट सापडलेला आहे. अगं कमेंट करायला अजून आपल्याकडे 50 फेक अकाउंट्स आहेत. तू काय काळजी करतेस?" तर रम्या म्हणते, "अगं त्याच्यासाठी नाही अगं, मी ना त्याला संशय आलेला आहे अगं." तर वसू म्हणते, "बघ रम्या, पार्थचा संशय कसा दूर करायचा ना ते मी बघते. पण तू काही काम करणार आहेस का? एक काम कर, काव्याने जसं गोड गोड बोलून ना घरातल्यांना आपल्या खिशात टाकले ना, अगदी तसंच तूही सुरू कर. हे बघ मला मान्य आहे त्या आशाचा तुला राग येईल, पिहूचं तुला चिडचिड होईल, पण तरी सुद्धा त्या दोघींशी जरा गोड बोल. तरच काहीतरी आपल्या बाजूने घडू शकतं. कळतंय का तुला?" असं ती सर्व काही तिला समजावून सांगत असते. तर रम्याचा राग मात्र अनावर होतो मित्रांनो इथे. आणि ती लगेचच ते बुद्धिबळाचा पट वगैरे सगळा उधळून लावते. तर वसू परत तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "शांत हो बाळा, शांत हो. होईल सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. आहे ना माझ्यावरती विश्वास? शांत हो थोडंसं." आणि तिला आपल्या जवळ घेते. आणि आता रम्या थोडीशी रडत असते आणि या दोघींचं आता इथेच संपतं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो काव्या आता उठून छान अशी आवरून तयार झालेली असते आणि ती कपाटामधून एक सुंदर अशी साडी बाहेर काढते आणि ती एकदम रोमॅन्टिक झालेली असते मित्रांनो. आणि त्यानंतर ती सुंदर अशी ती साडी असते ती नेसते सुद्धा आणि हेअर ड्रायरने आपले केस वगैरे वाळवू लागते. तेव्हा ती खूप सुंदर दिसत असते आणि स्वतः सुद्धा ती खूप खुश असते. आणि इतक्यातच त्या वाऱ्यामुळे तिचा जो खोटा खोटा बोका असतो तो खाली पडतो. तर तेव्हा काव्या त्याला उचलून हातामध्ये घेते आणि म्हणते, "अरे बोकुडी, मला बघून पडलास तू? आज असे ना पार्थ देशमुख सुद्धा पडणार आहेत मला बघून." आणि हे सगळा काही नट्टापट्टा चाललेला असतो तो पार्थसाठी चाललेला असतो तिचा. आणि ती आता म्हणते, "पार्थ देशमुख तयार राहा, काव्या देशमुख 2.0 येते तुमची विकेट काढायला." असं म्हणून ती छान हसते. तर इकडे आता मित्रांनो त्यांनी मोहित्यांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे आता धनंजयला कोणा सानेंचा फोन येतो आणि ते सांगत असतात की तुमच्या त्या जावयाचा व्हिडिओ वगैरे व्हायरल होत आहे. तर धनंजय आता चिडतो, "काय सांगताय? कुठल्या ग्रुपमध्ये? थांबा थांबा मी बघतो." तर आता शारदा सुद्धा ते ऐकते आणि धनंजयला विचारते, "काय हो, कुठल्या व्हिडिओ बद्दल बोलताय आणि फोनवरती कोण होतं?" तर तेव्हा धनंजय सांगू लागतो, "सानेने सांगितलं की आपल्या कंपनीच्या ग्रुपवरती कोणीतरी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो खूप व्हायरल झालेला आहे." तर शारदा त्या व्हिडिओपासून त्याला लांब करायचा प्रयत्न करत असते. म्हणते, "अहो त्या व्हिडिओशी आपलं काय घेणं देणं? तुम्ही नाश्ता करा बरं." तर तेव्हा धनंजय म्हणतो, "शारदा तो व्हिडिओ आपल्या घराबद्दल आहे. त्या व्हिडिओमध्ये आपलं घर दिसतंय असं साने सांगत होते." तर शारदा परत म्हणते, "अहो तो व्हिडिओ तुम्ही नंतर बघा, आधी नाश्ता करा बरं. ऑफिसला जायला उशीर झाला ना तर नाश्ता न करता गडबडीत निघून जाल. द्या बरं फोन इकडे." तर धनंजय म्हणतो, "नाही, नेमका कसला व्हिडिओ आहे ना ते मला बघूच दे." आणि असं तो म्हणतो आणि गडबडीने तो व्हिडिओ प्ले करतो आणि तोच व्हिडिओ असतो ना मित्रांनो जीवाने तयार केलेला. आणि आता तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर धनंजयला तर धक्काच बसतो आणि तो उठूनच उभा राहतो आणि तो रागाने म्हणतो, "हा जीवा अजून इथे काय करतोय अजून?" तर तेव्हा शारदा म्हणते, "जाऊ देत ना, तुम्ही त्याला घराबाहेर काढलेला आहे ना." तर तेव्हा धनंजय म्हणतो, "हो मी त्याला घराबाहेर काढलेला आहे, पण घराबाहेरून सुद्धा
सुद्धा तो आपलं घरच दाखवतोय व्हिडिओ मधून आणि आपल्या नंदिनी बद्दलच बोलतोय तो आणि हा मूर्खपणा करायची काय गरज होती, त्याला काही कळत नाहीये का? तर शारदा म्हणते, अहो किती चिडताय, आता एखाद्या नवऱ्याला आपल्या बायकोची मनधरणी करायला छान छान कल्पना सुचतायत, त्याला आपण तरी काय करणार? तर धनंजय म्हणतो, अगं तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळते का? असं म्हणतो, खूप हायपर होऊ लागतो आणि म्हणतो, अगं त्याच्या या बालिशपणामुळे नंदिनीला त्रास होत असेल आणि आता हे प्रकरण आमच्या कंपनीपर्यंत पोहोचले म्हटल्यानंतर मलाही मनस्ताप होणार आणि मी त्या जीवाला ना, असं तू म्हणत असताना शारदा त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते. तर धनंजय म्हणतो, तू गप्प बस आणि मला सांग, हे सगळं नंदिनीला माहिती आहे का? आता या दोघांचं असं इकडे भांडण चालू असतं, तर इकडे नंदिनी आता पार्थला फोन लावते आणि ती विचारते पार्थला, काव्या तिकडे पोहोचली ना व्यवस्थित घरी? तर तेव्हा पार्थ रागात असतो आणि म्हणतो, हो अगदी वाजत गाजत पोचले आहे तिकडे त्या. तर नंदिनी म्हणते, हो तुमचा राग समजू शकते मी पार्थ, पण काय करू, काहीही केलं तरी शेवटी बहीण आहे ना ती माझी, तिची काळजी तर मला वाटणारच. म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे ती घरच्यांच्या सोबत रुळली ना पुन्हा? तर पार्थ तिला म्हणतो, बहीण म्हणून मी तुमची काळजी समजू शकतो नंदिनी, आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं झालं तर हो, आणि आईबाबांनी सगळ्यांनी ना स्वतःची मुलगी असल्यासारखं वाजत गाजत अगदी तिचं स्वागत केलेलं आहे. पण सॉरी नंदिनी, आता मी काव्याकडे बघितलं ना, तर मला तो 16 डिसेंबरचा दिवस आणि ते सगळं काही आठवतं आणि त्यामुळे मी त्यांच्याशी पूर्वीसारखं नाही वागू शकत. तर नंदिनी म्हणते, पण पार्थ मला असं वाटतंय की तुम्ही पुढे जायला काही हरकत नाही आहे हो. तर पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत. 16 डिसेंबरचं ते दाहक विसरण्याचा प्रयत्न करतोय मी, पण ते फोटो त्या पेनड्राईव्ह मध्ये आलेच कुठून, या प्रश्नाने मला झोपच लागत नाहीये. तर नंदिनी सुद्धा म्हणते, काय, अहो नाही नाही, तुम्ही बरोबर बोलताय. ते फोटो बघितल्यानंतर आपण इतके शॉक झालेलो होतो की हा साधा बेसिक प्रश्न माझ्या डोक्यातही नाही आला. तर पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली तेच माझ्या जास्त जिव्हारी लागलेलं आहे. ती एवी मी बनवलेली होती आणि ते ते सगळे काही होतं ते पिहूने शूट केलेलं होतं. त्याला एडिट मी केलेलं आहे आणि ते सगळेच फोटोज व्हिडिओज त्या पेनड्राईव्ह मध्ये मी टाकलेले आहेत. मग हे फोटोज आले कुठून त्या पेनड्राईव्ह मध्ये? आणि नक्कीच त्याच्यामध्ये कोणीतरी छेडछाड केलेली आहे आणि ती छेडछाड कोणी केलेली आहे हे शोधून काढलंच पाहिजे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो पार्थ, पण कितीही शोधाशोध केली तरी सुद्धा सत्य तर तेच राहणार आहे ना? तर पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, सत्य तेच राहणार आहे, म्हणून तर असत्याच्या मुळाशी जायचं नाही असं तर नाही ना, आणि हे कोण केलेलं आहे हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला म्हणते, आणि या सगळ्यामध्ये ना मी आहे तुमच्या सोबत, कुठलीही मदत लागली, काहीही मदत लागली तर मला आवर्जून सांगा प्लीज. आणि आता यांचं दोघांचं फोनवरती असं बोलणं चालू असतं. तर धनंजय आता रागारागात नंदिनी नंदिनी असं ओरडत तिथं येत असतो. तर नंदिनी पार्थला म्हणते गडबडीत, म्हणजे पार्थला सुद्धा इकडं ते धनंजयचं ओरडणं ऐकू येतं आणि नंदिनी म्हणते, पार्थ, बाबा मला बोलवत आहेत, मी तुम्हाला नंतर बोलते तुमच्याशी. तर पार्थ म्हणतो, हो हरकत नाही, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. तर आता इकडे जीवा आपला दुसरा व्हिडिओ चालू करतो, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ चालू करतो आणि तो व्हिडिओ प्ले ऑन ऑन करून, रेकॉर्डिंग ऑन करून बोलू लागतो. म्हणतो, जसं की मी तुम्हाला सांगितलेलो मित्रांनो, मी तुम्हाला 21 दिवसाचा माझा प्रवास दाखवणार आहे आणि आज दिवस आहे दुसरा. तर मित्रांनो, आजच्या दिवशी मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एकदम जवळच्या खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे. हो, ती माझ्यासाठी व्यक्तीच आहे, वस्तू नाहीये, आणि ती खूप खास आहे आणि ती आहे माझी डार्लिंग. सो मित्रांनो, असं म्हणतो, आता रिक्षा त्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि मित्रांनो, आजच्या कॅरव्हॅनच्या जगात मी रिक्षा आणलेली आहे. आता हेच माझं जग आहे आणि हीच माझी राहण्याची जागा आहे. आणि हे बघा, माझा हॉल, किचन, बेडरूम, असं म्हणून तो सगळं रिक्षाच्या आतमधलं सगळं काही दाखवू लागतो त्या व्हिडिओमध्ये आणि म्हणतो, मी माझ्या डार्लिंग सोबत माझ्या, म्हणजे माझ्या चकाचक बाईच्या घरासमोर राहतोय. आम्ही दोघेही इथेच राहतोय आणि हो, जेव्हा माझ्यावरचा नंदिनीचा राग निघून जाईल आणि तेव्हा मी याच रिक्षामध्ये बसून तिला घरी घेऊन जाणार आहे. आणि जेव्हा मी नंदिनीला माझ्यासोबत घेऊन जाईन तेव्हा तिच्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटेल. आणि इतक्यातच आता धनंजय रागारागात तिथे येऊ लागतो. तर जीवा म्हणतो, एक मिनिट बाबाले बाबाले. तर जीवा व्हिडिओ अजून चालूच ठेवतो आणि त्याच्यामध्ये धनंजयला सुद्धा घेतो आणि म्हणतो, तर सासरे बुवा, तुम्हाला कशी वाटली माझी डार्लिंग? तर तेव्हा धनंजय त्याच्यावरती ओरडतच असतो, हे बघ जीवा, मी तुला. तर तेव्हा जीवा थोडासा व्हिडिओ पॉज करतो आणि म्हणतो, बाबा, तुम्हाला मी एक छोटासा डिस्क्लेमर देतो, माझे व्ह्युअर्स तुम्हाला बघतायत, मी लाईव्ह आहे, त्यामुळे त्यांना आणि मला आवडेल असंच काहीतरी बोला प्लीज प्लीज. तर तेव्हा जेव्हा परत व्हिडिओ चालू करतो आणि म्हणतो, तर मित्रांनो, आज माझे लाडके आणि रुबाबदार सासरे बुवा पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहेत. तर बघूयात मग ते आज काही ऍक्शन घेत आहेत का नुसतेच रिॲक्शन देत आहेत, बघूयात. आणि धनंजयला म्हणतो, सासरे बुवा, ओव्हर टू यू, असं म्हणून कॅमेरा त्याच्या
दिशेने करतो. तर तेव्हा धनंजय स्वतःला कंट्रोल करतो आणि म्हणतो, बेसिकली व्हॉट आर यू डुईंग इज नॉट राईट, लीगली इज नॉट करेक्ट. असं तो बोलत असताना इकडे शारदा आणि नंदिनी सुद्धा गालातल्या गालात हसत असतात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो येस लीगली मे आय बी रॉंग बट व्हॉट अबाउट इमोशन्स, आय मीन इमोशनली मी काही चुकीचं वाटतोय असं म्हणायचंय का तुम्हाला? फादर इन लॉ म्हणजे फादर ऑफ सासूरवाडी. आणि त्यानंतर थोडस तो परत व्हिडिओ थोडासा बंद करतो आणि विचारतो, म्हणजे तुम्हाला माझा राग येतोय काय? तुम्हाला असं मला मारावंसं वगैरे वाटतंय का? आणि जरी वाटत असलं ना तर प्लीज असं काही करू नका, कारण काय आहे माहिती आहे, हल्ली ना हाणामारीचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात हो. आणि तेव्हा आता नंदिनीला थोडासा राग येत असतो, आता येऊ लागतो तिला, आणि शारदा तर अजून हसतच असते गालातल्या गालात. तर धनंजय आता म्हणतो, नाही नाही चालू देत तुमचं, असं म्हणून तो चाललेला असतो. तर तेव्हा आता जीवा लगेच शारदाला आपल्या व्हिडिओमध्ये घेतो. तर तेव्हा शारदा सुद्धा लगेच हाय हाय वगैरे असं करू लागते. तर धनंजय रागारागात तिला खेचतच घेऊन जातो. तर तेव्हा नंदिनी रागराग करू लागते, आता जीवाला म्हणते, काय करताय तुम्ही हे जीवा? माझ्या वडिलांची मस्करी करताय तुम्ही, आणि हे असं ऑनलाईन वगैरे जाण्याची काय गरज आहे जीवा? कशाचा सिरियसनेस नाहीये ना तुम्हाला? आणि हेच जर समजा तुमच्या आईबाबांच्या बाबतीत केलं तर चालेल का तुम्हाला? तर तेव्हा जीवा म्हणतो, चिल अगं नंदिनी, तेवढं कळतं मला, आणि मुळात मी ऑनलाईन म्हणजे लाईव्ह नव्हतोच अगं. अगं मी जस्ट माझ्या ब्लॉगची प्रॅक्टिस करत होतो. ते अचानक आले म्हणून थोडीशी गंमत केली, बास, बाकीचं काही नाही. अगं हवं तर तू चेक करू शकतेस. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी लगेचच त्याचा मोबाईल काढून घेते आणि ते सगळं काही चेक करू लागते. म्हणजे त्याच्यावरती तिचा एवढा सुद्धा विश्वास राहिलेला नसतो. तर जेव्हा तिला म्हणतो, अगं नंदिनी तू खरंच सिरियसली चेक करतेस, तुझा माझ्यावरती विश्वास राहिलेला नाहीये? तर नंदिनी त्याला म्हणते, विश्वास आणि अविश्वासाच्या गोष्टी तुम्ही करताय सिरियसली? तेच येतं तुम्हाला. आधी त्रास द्यायचा आणि मग सॉरी म्हणायचं, कारण जीवाने आता सॉरी तिला म्हणलेलं असतं. तर नंदिनी पुढे म्हणते, काही नाही तर मग मस्करी करत राहायचं, कशाचा म्हणून सिरियसनेस नाहीये तुम्हाला. आणि परत म्हणते, हे बघा मी हात जोडते तुमच्या पुढे, बंद करा हे सगळं आणि जा इथून प्लीज. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, सॉरी नंदिनी, ते सोडून दुसरं काहीही बोल. तर नंदिनी त्याला म्हणते, एक विचारू का? तुम्हाला काय वाटते, तुम्ही हे सगळं जे काही करताय ते बघून ना मी तुमच्या सोबत येईन? नाही नाही, आता हे सगळं काही तुम्ही हसण्यावरी नेताय, पण 16 डिसेंबर हा दिवस मी आणि माझे बाबा आम्ही दोघे सुद्धा नाही विसरू शकत. तुम्ही काहीच न घडल्यासारखे वागताय, पण माझ्या दिवसाची सुरुवात ना त्या दिवसाच्या आठवणीनेच होते. बाबांना सुद्धा तो दिवस जिव्हारी लागलेला आहे आणि तुम्ही त्यांचीच मस्करी करताय. त्यांना हा सगळा काही बालिशपणा वाटतो, कळालं का? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं वाटू देत ना, ते वडील आहेत, त्यांना हा सगळा माझा बालिशपणा वाटणं स्वाभाविकच आहे. त्यांना लक्षात आहे ना 16 डिसेंबर, माझ्याही लक्षात आहे. माझ्या लक्षात आहे की माझ्यासमोर माझ्या आनंदाला कशी आग लागली ते. अगं त्यांनी फक्त तेथून तुला नेलेलं नाहीये, तर तुझ्यासोबत माझं अर्ध काळीज नेलं. त्यांना माझा हा बालिशपणा दिसतोय, पण 16 डिसेंबर नंतरचं शहाणपण काही कामाचं नव्हतं. कधी कधी ना गंभीर वातावरण उभा करून समोरच्याशी केलेला संवाद कधीच नाही पोचू शकत. दादाशी ना मी याच्यावरती बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच नाही घडलं. इथं येण्याआधी तुझ्याशी फोनवरती बोलताना काही कमी रडलोय का आपण? कसं आहे ना नंदिनी, दुःखाला दूर लोटायला हसणाऱ्या हातांचीच गरज लागते, आणि मी त्याच मार्गाने जाणार. तुझ्या बाबांना हा सगळा काही बालिशपणा वाटतोय ना, मग त्यांना जाऊन सांग, प्रेमात शहाणपणाला जागा नसते, शहाणपणावरती जग चालतं, पण प्रेमाच्या दुनियेत ना वेडच लागतं. पटते का तुला तरी? असं तो सगळं काही बोलत असतो. आता नंदिनी मात्र निशब्द झालेली असते आणि ती तिथून निघून चाललेली असते. तर जेव्हा तिला विचारतो, का काय झालं नंदिनी, तू किती चिडणार आहेस अजून? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, तुला जर माझा इतकाच राग आलेला आहे तर मग काल माझ्यासाठी वरण भात का पाठवला? असं त्यानं विचारल्यानंतर आता नंदिनीच्या काळजाला ती गोष्ट लागते आणि ती आता एकदमच धक्क्याने त्याच्याकडे मागे वळून बघते. तर तेव्हा जीवा तिला विचारतो, बोल बोल बोल, उत्तर दे. आणि म्हणतो, मी लाईव्ह नाही आता, तू उत्तर देऊ शकतेस. असं तो स्माइल करतच तिच्याकडे बघत विचारत असतो. तर नंदिनी आता काही न बोलता तिथून निघून जाते. तर जेव्हा हसत असतो आणि नंदिनी थोडं थोडं मागे वळत वळत बघत असते आणि तिथून निघून जाते. तर आता या दोघांचं सगळं काही इकते असं चालू असतं आणि इकडे धनंजय अजून रागात असतो आणि तो एकदम रागराग करत असतो आणि म्हणतो, काय समजतो काय तो जीवा स्वतःला? लाईव्ह जाऊन लोकांच्या समोर माझं हसं करतो? अरे काय कमी धिंडवडे काढलेत का आपल्या नंदिनीचे? तर तेव्हा शारदा म्हणते, हो का, काय धिंडवडे काढलेले आहे ते मला पण जरा कळू द्यात. तर तेव्हा धनंजय म्हणतो, अच्छा त्या दिवशी तू नव्हतीस नाही का, म्हणजे मला आता सगळं काही सांगावं लागेल तुला. एखाद्या तुटलेल्या भावलीकडे बघताना एखाद्या मुलीला कसं वाटेल ना तसं वाटत होतं. त्या दिवशी मला तसंच वाटत होतं. आपल्या नंदिनीची मोडतोड झाल्यासारखं वाटत होतं मला. बाहेरून जखम दिसत नव्हती, पण आतून दुःख मात्र भळाभळा वाहत असावं तशी अवस्था झालेली होती त्याची. या जीवाने आणलेल्या वादळामुळे ना नंदिनीच्या आतला विश्वासाचा पक्षी कधीच मरून पडलेला होता. तू नव्हतीस ना तिथे, पण मी होतो त्या दिवसाचा साक्षीदार. आणि हे बघ, मला त्या दिवसाची अजिबात आठवण करायला लावू नकोस. या नालायक
एक जीवासाठी आणि आपल्या काव्यासाठी जंगी पार्टी ठेवलेली होती. नंदिनी आणि पार्थने त्यांना खुश करण्यासाठी बाईट्स रेकॉर्ड केलेले होते आणि काय आलं समोर? शी असं म्हणून आता त्यांनी परत त्या दिवसाचा तो क्षण दाखवलेला आहे, ज्यावेळेस नंदिनी म्हणत असे आजचा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा, आणि तेव्हा पार्थ म्हणतो लाईट्स ऑफ, आणि तेव्हा एक एक करून त्यांचे फोटोज, बाईट्स वगैरे सगळं काही समोर येऊ लागतं आणि त्यानंतर अचानकपणे या दोघांचे ते नको असलेले फोटो समोर येतात. आणि आता ते सगळं सांगून झाल्यानंतर इकडे धनंजय म्हणतो लाज वाटली मला ते सगळं काही बघून. तर तेव्हा शारदा म्हणते लाज वाटली? अहो, दोन प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं करून दुसऱ्यांशीच लग्न करायला लावली आपण, तेव्हा स्वतःची लाज नाही वाटली? जे समोर आलेलं आहे ते स्वीकारायला लावलं आपण त्यांना, तेव्हा स्वतःची लाज नाही वाटली? जीवा आणि काव्याने स्वतःचा भूतकाळ विसरून आपापल्या जोडीदाराचा हात धरला, त्यांची लाज वाटते तुम्हाला? लग्नामध्ये त्या दिवशी जे जे काही घडलं ना त्याची नीट उजळणी करा धनंजय दीनानाथ मोहिते. आपल्या काव्याने इतके दिवस गप्प राहून आपली लाज राखलेली आहे आणि तुम्हाला तिची लाज वाटते? आणि काय तर म्हणे जीवाने नंदिनीचे धिंडवडे काढले. अहो, त्या गावामध्ये धिंड निघाली असती नंदिनीची, तेव्हा जीवानेच वाचवलेला आहे तिला, आणि त्याआधी आणि त्यानंतरही तिने तिचा खूप वेळा जीव वाचवलेला आहे. तर धनंजय म्हणतो मग जीवाने नंदिनीला वाचवून काय साधलं? काय साधलं त्याने? अगं, इतके वेळा वाचवलं पण रोज रोज तिने मरत जगावी अशी व्यवस्था सुद्धा करून ठेवली आहे त्याने. तर आता नंदिनी ते सगळं काही ऐकत असते आणि आता ती या दोघांच्या मध्ये पडते. म्हणते आई बाबा काय चाललंय तुमचं? एवढं कशासाठी भांडताय तुम्ही? भांडू नका प्लीज. आणि शारदाला म्हणते अगं आई तू तरी निदान. आणि तर शारदा म्हणते अगं काय मी तरी. आणि धनंजयला म्हणते काय हो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला जीवांचे प्रयत्न दिसत नाहीयेत का? तर तेव्हा धनंजय म्हणतो हा प्रयत्न? अगं तू याला प्रयत्न म्हणतेस शारदा? अगं बाजार आहे हा, बाजार. त्यांच्या नात्याचा बाजार मांडतोय हा जीवा. लग्नात त्याने नंदिनीच्या डोक्यावरती हात का ठेवला तुला माहितीये का? सगळ्यांच्या समोर ना त्याला महान बनायचं होतं आणि आता 2 पैशांचा तमाशा सोशल मीडियावरती दाखवून तो सिंपत्ती मिळतोय, सिंपत्ती. रोज माझ्या मुलीचं नाव घेतोय आणि तिच्या चर्चेचा विषय बनवतोय. मला खरंच कळत नाहीये की त्या जीवाला नंदिनी सोबत नातं हवं आहे का तिचा वापर करून त्याला फुटकळ प्रसिद्धी मिळवायची आहे. आणि आता असा त्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर या दोघे सुद्धा गप्पच बसतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. शारदा आता नंदिनीला म्हणत असते अगं नंदिनी तू प्रेमात पडलेली आहेस. तू आधीची नंदिनी असतीस ना तर केव्हाच सगळं काही सोडून गेली असतीस. 21 दिवसाचं व्रत घेतलेलं आहे त्याने आणि मला विश्वास आहे की ते तुला नक्कीच जिंकतील, असं ती सर्व काही बोलत असते. आणि त्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त कॉमेडी सीन दाखवलेला आहे. आता सासरे बुवा म्हणजे धनंजय मोहिते इथे ध्यान धारणा करत बसलेले असतात आणि ओम वगैरे असं म्हणत असतात. तर तेव्हा जीवा सुद्धा त्यांच्या शेजारी येऊन बसतो आणि तो सुद्धा त्यांची कॉपी करू लागतो आणि मध्येच असं डोळे उघडून हळूच ओम वगैरे असं तिरकस बघत बोलत असतो. तर तेव्हा धनंजय डोळे उघडतो आणि जीवाकडे बघतो आणि त्याला म्हणतो तू? तर तेव्हा जीवा म्हणतो अहो तू नाही हो, ओम म्हणा, ओम ओम. तर तेव्हा धनंजय ओम म्हणू लागतो आणि परत थोडं थांबतो आणि म्हणतो 1 मिनिट तू इथे काय करतोयस? असं त्याला रागारागात म्हणतो आणि छान मस्त सीन दाखवलेला आहे मित्रांनो त्यांनी इथे. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.